मुलींमध्ये फेजेसमध्ये चेंजेस आहे. मी बिगिनर्सला नेहमी सजेस्ट करते त्यांनी सायकलिंग शॉर्ट्स घालाव्यात. इट इज सेफ्टी पहिल्यांदा. आता काही शाळांमध्ये ज्या समस्या चालू आहेत थोड्याफार, तर मला मुलींची सेफ्टी खूप प्रिय आहे. प्रत्येक मुलीची सेफ्टी प्रिय आहे. मी पण मुलगी आहे. तर सायकलिंग शॉर्ट्स मस्ट बी आहे. वेस्टर्न क्लोथ घालतात. शाळेचे युनिफॉर्म काहींचे लॉंग शॉर्ट आहेत. तिथे आपण डीपमध्ये जाऊ नये. तुमची कम्फर्ट कशात आहे हे लक्षात घ्या. आपलं मूल बाहेर आहे. आपलं मूल 8-8 तास शाळेत आहे. आज कोण कसं येत आहे, कोण कसं बघतंय. तर सायकलिंग शॉर्टमध्ये काय होतं, थाईज कव्हर होतात आणि त्यांना दिवसभर कम्फर्ट राहतो, इचिंगनेस होणार नाही आणि ते युझिंगसाठी व्हेरी इझी आहे बॉय लेग असल्यामुळे. दुसरं, पिरियड्समध्ये जसं मी सांगितलं एमसी पॅन्ट एक कमीत कमी तुमच्याकडे 2 जोडी पाहिजे. महिन्यातले 5, 6, 7 दिवस तुम्ही ते यूज केलं पाहिजे, कारण की तुमचा रेग्युलर इनरवेअर खराब नाही होणार जर तुम्ही एमसीला अलग वापरलं तर. आणि एमसीला आणि ह्याला दोघांना तुम्ही एकच यूज करताय तर ते तुम्हाला नंतर एवढं खराब होतं की तुम्हालाच ते आवडणार नाही. आणि काही काहींना आवड असो नसो, बजेटला मुरड घालून किंवा कम्फर्टला मुरड घालून, आणि काही काही बजेट असून पण मुरड घालून वापरतात. दॅट इज रॉंग. आणि मग नंतर ते तुम्हाला त्याचे पडसाद जाणवतात. आणि फक्त कोणी बोलतं आणि आम्ही हे व्यासपीठच चालू केलंय, मग कोणी बोलतं नाही बोलत, तो त्यांचा लुक आफ्टर आहे. थर्ड इज, काही तुम्ही जेव्हा वेस्टर्न घालता, इंडियन घालता, काही साडी किंवा XYZ असं तुम्ही सिल्की फॅब्रिक काही घातलं तर त्याच्यात सीमलेस प्रोडक्ट आहे की ज्याच्यात तुम्हाला बॉर्डर्स किंवा लाईन्स किंवा प्रिंट्स दिसू नये. तर बेसिकली हे एक असावं की सीमलेस प्रोडक्ट असावं. जिमच्या ट्रॅक पॅन्ट्स वगैरे असतात तर त्याच्यात तुम्हाला शॅबी फील होऊ नये. म्हणून या काही मुळात एक 3-4 महत्त्वाच्या इनरवेअर टाईप आहेत ते तुमच्या वॉर्डरोबमध्ये असणं खूप गरजेचं आहे.